नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादींचे विशेष सखोल पुनरीक्षण अभियान जाहीर केलं आहे. या पार्श्वभूमीवरती 29 जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये नागरिकांना या मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन करण्यात आले. या विशेष पुनरीक्षणात एकही पात्र नागरिक वगळला जाणार नाही आणि एकही अपात्र व्यक्तीचा समावेश होणार नाही या तत्वावरती मतदार यादी अद्ययावत केली जाणार आहे. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील 6,854 मतदान केंद्राशी संलग्न सुमारे 74,50,525 मतदारांची माहिती तपासण्यात येणार आहे. 30 जून ते 29 जुलै या कालावधीमध्ये प्रत्येक मतदान केंद्रावरील बूथ लेवल अधिकारी घरोघरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेणार आहेत. नागरिकांनी आवश्यक ती माहिती देऊन BLO यांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. ज्या नागरिकांचे किंवा त्यांच्या आईवडील आजी आजोबांचं नाव 2002च्या मतदार यादीमध्ये आहे त्यांना नाव समाविष्ट करण्यासाठी स्वतंत्र पुरावे सादर करण्याची आवश्यकता नाही. मात्र नाव नसल्यास जन्मतारखेनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत दावे आणि हरकती करता येतील. त्यावरील सुनावणी 3 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार असून 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. अंतिम यादीत दावा किंवा हरकत फेटाळल्यास संबंधित नागरिकांना प्रथम जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी ठाणे यांच्याकडे आणि त्यानंतर आवश्यक असल्यास मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अपील करण्याची संधी उपलब्ध राहणार आहे. नमस्कार. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे SIRच्या महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे. एन्युमरेशन फॉर्म वाटप करणे आणि तो भरून घेणे या टप्प्याची उद्यापासून सुरुवात होत आहे. 30 जून ते 29 जुलै या कालावधीमध्ये एन्युमरेशन फॉर्म देणे आणि ते भरून घेणे या पद्धतीने BLO घरोघरी जाऊन कारवाई करतील. या अनुषंगाने आपले एन्युमरेशन फॉर्म प्रिंटिंग जे आहे ते पूर्ण आपण 3 दिवसापूर्वी करून BLOंकडे त्याच्या प्रती दिलेल्या आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये 74,50,515 इतक्या मतदारांचा आपल्याला एन्युमरेशन फॉर्म वाटप करायचं आहे आणि ते भरून घ्यायचे आहेत. एन्युमरेशन फॉर्म भरताना जी आवश्यक 12 कागदपत्रं आहेत तर ती 12पैकी जी आवश्यकता पडते तर ती त्यांच्या एलिजिबिलिटीनुसार आपण यादी प्रसिद्ध केलेली आहे. त्यापैकी जे आवश्यक कागदपत्रं आहेत जे सर्टिफिकेट आहेत ते मतदारांनी द्यावे. एन्युमरेशन फॉर्म हा प्रिंटेड असतो. त्यामध्ये मतदाराचा फोटो, नाव, एक QR कोड त्याच्यामध्ये असतो. 2002मध्ये स्वतः मतदार असतील किंवा त्यांचे आई वडील आजी आजोबा यापैकी कोणी मतदार याची माहिती एन्युमरेशन फॉर्ममध्ये भरणं आवश्यक आहे. त्या पद्धतीनं सर्व प्रचार प्रसिद्धी आपण महापालिकेमार्फतही देत आहोत. महापालिकेचे 6 अतिरिक्त आयुक्त हे देखील ॲडिशनल DO म्हणून या SIRमध्ये काम पाहणार आहेत आणि त्या अनुषंगाने सर्व जिल्हा प्रशासनातील अधिकारी, जिल्हा परिषद असेल, महापालिका असतील, महसूल विभाग असेल आणि इतर जे राज्य शासनाचे विभाग आहेत त्यांच्या विविध याच्यामध्ये नियुक्त्या झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना ते सहकार्य करतील, त्यामध्ये काम करतील. ठाणे जिल्ह्यामध्ये 18 मतदारसंघ आहेत आणि त्या अनुषंगानं 18 मतदार नोंदणी अधिकारी आहेत. 6,894 इतक्या मतदान केंद्र स्तरीय अधिकारी BLOज आपल्याकडे नियुक्त आहेत. तर या 6,894 मतदार यादी भागावरती या SIRमध्ये काम होणार आहे. 2002 मध्ये जे मतदार असतील तर त्या अनुषंगाने त्यांच्यासाठी एन्युमरेशन फॉर्ममध्ये सेल्फ ते मॅपिंग करू शकतात. जे 2002मध्ये मतदार नसतील त्यांना प्रोजेनी मॅपिंग त्यांच्या आईवडिलांचं किंवा आजी आजोबांची माहिती देऊन ते मॅपिंग करता येईल. इलेक्शन कमिशनचा जो यावेळेसचा घोषवाक्य आहे तर तो सगळ्यांनी म्हणजे त्याचा घोषवाक्याचं महत्त्व लक्षात घेणं गरजेचं आहे. नो एलिजिबल सिटीजन इज लेफ्ट आउट, नो इनएलिजिबल पर्सन इज इन्क्लुडेड. म्हणजेच मतदार यादीमध्ये कोणत्याही अपात्र व्यक्तीचा समावेश होणार नाही आणि सर्व पात्र नागरिकांचा समावेश मतदार यादीमध्ये व्हावा अशा पद्धतीने इलेक्शन कमिशनचं घोषवाक्य आहे. त्या पद्धतीनं प्रशासनाने पूर्णपणे तयारी केलेली आहे.
राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असतील यांची देखील बैठक झालेली आहे आणि जे राजकीय पक्षाचे BLAs असतात बूथ लेवल एजंट त्यांची देखील नियुक्ती ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने झालेली आहे. 29 जुलैपर्यंत या एन्युमरेशन फॉर्म भरून घेतल्यानंतर 5 ऑगस्टला आपला ड्राफ्ट रोल पब्लिश होईल आणि ड्राफ्ट रोल पब्लिश झाल्यानंतर त्यानंतर दावे हरकती याचा कालावधी असेल. तर जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचणे आणि एन्युमरेशन फॉर्म भरून घेणे जेणेकरून ड्राफ्ट रोलमध्ये मॅक्झिमम एलिजिबल वोटर्स जे आहेत सिटिझन आहेत तर ते आपल्याला इन्क्लूड करता येतील. हा या 1 महिन्यातला कामकाजाचा भाग असेल आणि या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये इंटेन्सिव्ह पद्धतीने आपण मतदारांपर्यंत पोहोचणार आहोत. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने तसेच स्थानिक भाजपा नगरसेविका उषा विशाल वाघ आणि नौपाडा मंडळ उपाध्यक्ष विशाल वाघ यांच्या वतीने महागिरी येथील एकविरा मित्रमंडळ सभागृहामध्ये शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाला प्रोत्साहन आणि ज्येष्ठांचा सन्मान या दुहेरी उद्देशाने सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय केळकर, भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावकरे तसेच उपमहापौर कृष्णा पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचं आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचं वाटप करण्यात आलं आहे. गेली 7 वर्षे हा सेवाभावी उपक्रम सुरू असल्याचं विशाल वाघ यांनी सांगितले. शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि ज्येष्ठ नागरिकांचे हित जपण ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले. या उपक्रमामुळे विद्यार्थी, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानलेत. कार्यक्रमाला स्थानिक नगरसेवक, नगरसेविका, प्रदेश, जिल्हा मंडल पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष तसेच भाजपाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाला स्थानिक नगरसेवक, नगरसेविका, प्रदेश, जिल्हा मंडळ पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष तसेच भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. आणि खऱ्या अर्थाने होळी आणि पुस्तक म्हणलं तर अगदी महत्वाचं घटक असतं. आणि हे उन्हाचं कार्य आपण पाहतो शिक्षणामध्ये मदत म्हणून आपण ते पाहतो की अत्यंत मोलाच्या स्वरूपामध्ये सध्या मोफत वह्या तर ज्येष्ठ
आज या ठिकाणी महागिरी खारटन विभाग या ठिकाणच्या आमच्या नवनिर्वाचित नगरसेविका उषा वाघ, विशाल वाघ आणि या सगळ्याची टीम भारतीय जनता पार्टीची यांच्या पुढाकाराने आम्ही वह्या वाटप आणि छत्री वाटप ठेवलं आहे. वह्या वाटप तर गेली 20 वर्ष ठाणे शहरामध्ये 20 तरी स्पॉटवर गरीब गरजू विद्यार्थ्यांना करण्याचा आमचा संकल्प असतो आणि त्यानुसार इथे देखील गरीब गरजू विद्यार्थ्यांना या वह्यांचं पण वाटप झालं आहे आणि छत्र्यांचं पण झालं आहे. निश्चितपणे लोकांच्या उपयोगी समाजोपयोगी अशा वस्तूंचं वाटप करणं हे भारतीय जनता पार्टीची कायम भूमिका राहिलेली आहे आणि कायम आम्ही या शहरामध्ये अशा पद्धतीचं निरनिराळ्या गोष्टींचं लोकांना वाटप हे या माध्यमातून करत असतो. उषाताई वाघ आणि विशाल वाघ यांच्याकडनं नेहमीच समाजोपयोगी आणि स्तुत्य असे उपक्रम हाती घेतले जातात. आज त्याचाच एक भाग म्हणून या इकडे वाया वाटप आणि येणारा पावसाळ्याला डोळ्यासमोर ठेवून छत्री वाटपाचा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे. निश्चितच या इकडे होतकरू विद्यार्थ्यांना आणि त्याचबरोबर ज्येष्ठांना या कार्यक्रमाचा वया वाटपाचा आणि छत्रीचा दोघांचाही चांगला उपयोग होईल असा विश्वास मला आहे. तुम्ही बघू शकता आता प्रभाग क्रमांक 22मध्ये आमदार संजयजी जनसेवक संजयजी केळकर साहेब यांच्या माध्यमातून दरवर्षीच्या पुढाकाराने आम्ही या ठिकाणी वया वाटप मोफत वया वाटपचा कार्यक्रम करत असतो. तसंच आमचे कोकण पदवीधर आमदार निरंजन डावखुरे असतील किंवा जिल्हाध्यक्ष संदीपजी लेले असतील यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच असा आमच्या हातून हा प्रोग्राम होत असतो आणि त्यात नवीन म्हणजे आता नगरसेविका झाल्यापासून पहिल्यांदाच मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रम प्रभाग क्रमांक 22मध्ये मी या ठिकाणी करीत आहे. सर्वप्रथम मी ठाणे शहराचे लोकप्रिय जनसेवक आमदार संजयजी केळकर साहेब आणि युवा आमदार सन्माननीय निरंजन डावकर साहेब यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. वेळात वेळ काढून ते ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण प्रभाग क्रमांक 22मधील गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करत असतो. हे गेले 7वं वर्ष आहे यंदाचं आणि याच्यात यंदा हे नवीन ॲड केलं सिनियर सिटीजन लोकांसाठी. आता पावसाळ्याचे दिवस आहे, लवकरच पाऊस चालू होईल. अजून पाऊस आला नाही पण 2-4 दिवसात लवकरच पावसाळा चालू होईल. त्यासाठी सिनियर सिटीजनला प्रभाग क्रमांक 22मधील लोकांना आपण छत्रीचं वाटप करतो आहे. होतात ही बाब लक्षात घेऊन शिवसेना परिवार ठाणे शिवसेना शाखा आंबेवाडी येथे ओम शांती हेल्थ कॅम्प आणि जय गुरुदेव आयुर्वेद मार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील आंबेवाडी शाखेमध्ये सर्व नागरिकांसाठी एका भव्य आरोग्य शिबिराचं आणि सुवर्ण प्राशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी नगरसेवक आणि कोपरी पाचपाकाडी विधानसभा समन्वयक एकनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्येष्ठ नगरसेविका एकता भोईर, नगरसेविका यज्ञा भोईर, युवा सेना ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या पुढाकाराने एक भव्य अशा आरोग्य शिबिराचं आणि अन्नप्राशन कार्यक्रमाचं आणि सुवर्ण प्राशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये जपानी तंत्रज्ञान, संगणक आणि यंत्रांचा वापर करून संपूर्ण शारीरिक तपासणीचा समावेश होता. ही तपासणी ज्यासाठी परदेशात साधारणपणे लाखो रुपये खर्च येतो ती येथे विनामूल्य देण्यात आली. इतर आजारांचीही मोफत तपासणी करण्यात आली आणि औषधही परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. लहान मुलांसाठी सुवर्ण प्राशन कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं, ज्याची सुरुवात नगरसेविका यज्ञा भोईर यांनी आपल्या मुलांसोबत केली. त्यांनी सांगितलं की हा संस्कार खूप महत्त्वाचा आहे आणि प्रत्येकाने तो केला पाहिजे. लोकांचा यावर विश्वास बसावा यासाठी त्यांनी स्वतःच्या मुलासोबत याची सुरुवात केली. सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत असून शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. माजी नगरसेवक विभाग प्रमुख एकनाथ भोईर यांनी सर्व नागरिक आणि सर्व डॉक्टरांचे आभार मानले. या कार्यक्रमाप्रसंगी शाखा प्रमुख पंढरीनाथ साळुंखे, माजी सभापती दशरथ यादव, उपविभाग प्रमुख शहाजी मोहिते, दत्तात्रय कुलकर्णी, शिवाजी काचकुंडे, रामकृपाल त्रिपाठी, शाखा प्रमुख शिवाजी लाड यांच्यासह अनेक अधिकारी, कामगार उपस्थित होते. यावेळी नगरसेविका यज्ञा भोईर यांनी व माजी नगरसेवक आणि कोपरी पाचपाकाडी विधानसभा समन्वयक एकनाथ भोईर
यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे, गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब यांनी दिलेली शिकवण आणि 80% समाजकारण 20% राजकारण हा दिलेला मूलमंत्र आज महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून चाललेलं काम, आरोग्यसेवा आणि त्याच धर्तीवर आज आपण शिवसेना शाखा आंबेवाडी प्रभाग क्रमांक 15 या ठिकाणी एक आरोग्य कॅम्प आयोजित केलेला आहे. त्या ठिकाणी जॅपनीज टेक्नॉलॉजीची कॉम्प्युटर मशीन आहे. संपूर्ण बॉडी चेकअप करून 151 पानाचा जो रिपोर्ट आहे आपल्या मोबाईलमध्ये ती देते. कारण सर्वसामान्य माणसाला पूर्ण बॉडी चेकअप करणं परवडत नाही. सर्वसामान्य माणसाच्या व्याधी त्यांना कळत नाही आणि त्यामुळे माझा हा विभाग स्लम विभाग आहे, सर्वसामान्यांचा विभाग आहे आणि त्यासाठी पुण्यावरनं डॉक्टर्स आलेले आहेत. आयुर्वेदिक कॅम्पसुद्धा आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या माध्यमातून आयुर्वेदाचा सुद्धा आपण पाहतोय. या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबसुद्धा आयुर्वेदाला जास्त महत्त्व देतात आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबसुद्धा आयुर्वेदाला जेवढं महत्त्व देतात. कारण आयुर्वेद हा जुना ऋषीमुनींच्या काळामध्ये त्यावेळेला डॉक्टर्स ॲलोपॅथिक नव्हते, परंतु आयुर्वेदा होता आणि त्यामुळे लोकांचं जीवन हा सुखमय होतं. कारण आयुर्वेदाच्या माध्यमातून दिलेला मंत्र हा सुखदायक असतो. त्याचबरोबर लहान मुलांना सुवर्ण भस्म आणि सुवर्ण विचार प्राशन जे काय त्यांना दिलेले हे आहेत, बोध आहेत, ते लहान मुलांच्या जीवनावर सुद्धा चांगला परिणाम हो, त्यांचा जीवन सक्षम हो, आईवडिलांची सेवा, देशाची सेवा त्यांच्या हस्ते घडो, अशा प्रकारचे विचार या कॅम्पच्या माध्यमातून सर्वसामान्यांमध्ये देण्याचा प्रयत्न मी शिवसेना शाखा जय भवानीनगर, आंबेवाडी, इंदिरानगर, सावरकरनगर, साठेनगर, हनुमाननगर या परिसरात, अंबिकानगर, त्याचबरोबर नेहरूनगर या परिसरातल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने लोकांना देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. शिवसेना ही नेहमी रस्त्यावर काम करणारी सेना आहे. बाळासाहेबांनी प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे या वर्षाच्या वर्धापन दिवशीसुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी, शिवसेनेचे आज जे मुख्य नेते आहेत, त्यांनीसुद्धा एक मूलमंत्र दिलेला आहे का शिवसैनिक हा घरात नाही तर लोकांच्या दारात सोपतो. आज आपण इकडे शिवसेना शाखा परिवारातर्फे जो काही हा आरोग्य शिबिर आणि एक जॅपनीज मशिनींद्वारे पूर्ण बॉडी चेकअप केलं जात आहे आणि हे आता आपण म्हणू शकतो की पावसाळ्यापूर्वी किंवा आपल्या जे काही नागरिकांना या गोष्टी सुविधा पैशाअभावी वापरता येत नाही त्यांच्याकरता आज आपण हे इथे शिबिर लावलेलं आहे. आणि त्याचबरोबरीने जे काही लहान मुलांना 3 महिन्याच्या बाळापासून ते 16 वर्षीय मुलापर्यंत जे काही संस्कार असतात सुवर्णप्राशन नावाचे, तेही इथे देण्यात येत आहे. आणि ह्या सगळ्या सुविधा आज आपण शिवसेना परिवारातर्फे मोफत या नागरिकांसाठी इथे ठेवलेल्या आहेत. आणि हे काही जे काय वयोवृद्ध आहेत किंवा जे ॲडल्ट नागरिक आहेत ते सगळ्यांकरता ह्या ज्या सुविधा आपण इथे आरोग्य चेकअप ठेवलेलं आहे हे एका जॅपनीज मशिनीद्वारे केलं जाणार आहे आणि एका जॅपनीज मशिनीद्वारे पूर्ण बॉडी चेकअप होणार आहे आणि याच्याने त्यांचा एक 150 पानांचा रिपोर्ट जनरेट होणार आहे आणि तो इथे आपल्याकडे आपण सगळ्या नागरिकांसाठी मोफतरित्या उपलब्ध केलेला आहे. आणि अशाच रीतीने आपण आपल्या नागरिकांसाठी आणि जे काही लहान बालक आहेत यांच्यासाठी सदैव विचार करत असतो. आणि हेच आपल्या शिवसेना पक्षाचे आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, गुरुवर्य आनंद दिघे साहेब, आपले जे काही पक्ष नेते आहेत एकनाथजी शिंदे साहेब यांनी जी आपल्याला सदैव शिकवण दिलेली आहे ती शिकवण पुढे नेता आपण नागरिकांसाठी असे सदैव उभे राहतोय आणि आज आपण त्यासाठीच हा कार्यक्रम राबवतोय. ठाण्यात कोपिनेश्वर मंदिरामध्ये परिसरातील सुवासिनींनी एकत्र येऊन वटपौर्णिमा पारंपरिक पद्धतीने साजरी केली आहे.
यावेळी वडाच्या झाडाची विधिवत पूजा करण्याकरिता महिलांनी येथे गर्दी केली होती. सावित्रीने आपला पती सत्यवान याचं प्राण यमराजाकडून परत आणण्याकरिता पतीला जीवदान दिले. सावित्रीने आपला पती सत्यवान याचे प्राण यमराजाकडून परत आणून आपल्या पतीला जीवनदान दिले. त्या दिवसापासून वटसावित्री या पूजेची सुरुवात झाली. याच अनुषंगाने दरवर्षी सुहासिनी महिला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून 7 जन्म हाच नवरा मिळावा अशी प्रार्थना करतात. यंदाही वटसावित्रीच्या पूजेसाठी ठाण्यातील कोपिनेश्वर आवारातील वडाचे झाड यासह शहरामध्ये ठिकठिकाणी सौभाग्यवतींनी वडाची पूजा करून पतीसाठी उदंड आयुष्य लाभावे आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करत हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला आहे. या पूजेमध्ये महिला साजशृंगार करून हातामध्ये पूजेचे ताट घेऊन वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारून मनापासून पूजा केली. त्यानंतर वडाच्या झाडाला पुरणपोळीचा नैवेद्य 5 फळांचे वाण देखील दाखवण्यात आले. पूजेनंतर या ठिकाणी आलेल्या महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून वाण दिले. हालचे इनमें कमला फेमस कैसे यूट्यूब पर है या देखो OnePlus 12 घ्यायचं तर कुठलं थोडं इकडे बघा. परत जरा नुसतं ॲक्शन करा. हळदी कुंकू थोडं तुम्ही लावत आहे नाही तुम्ही लावा त्यांना मग तिकडे बघा माझ्याकडे नका समोर बघा तिकडे बघा. ओके थँक्यू. जाम वाढलाय रे जाम वाढला हात लावा वाण देताना असं. हां थोडं वरती पकडा थोडं असं थोडं. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.